Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि किमान पक्षी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश देणार नाही अशा प्रकारचा निर्णय झाला. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांना या निर्णयाचं अंमलबजावणी करण्याची सूचना करणार अशा पद्धतीची चर्चा त्या बैठकीमध्ये संपन्न झालेली आहे. काही ठिकाणी कदाचित शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात पण आहे, असं पण आहे. आता आहे ती वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. आपल्याला माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ओटात एक हे आम्हाला शिकवलेलं नाही आणि म्हणून जे काही असतं ते आम्ही स्पष्टतेने ठेवत असतो. महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींचा प्रचार आता जोर चढू लागलेला आहे. आपण सध्या उत्तर महाराष्ट्रात आहोत. येवल्यामधनं आता आपण नाशिकच्या दिशेने चाललो आहे. त्यामध्ये आपण आत्ता दादा भुसेंसोबत आहोत आणि दादा भुसे इतके प्रचाराला लागलेले आहेत, कारण खरंच आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला हा प्रचार फार महत्त्वाचा असतो, लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा. आणि आता ते स्वतः निवडणुकीला उभे नाही आहेत, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या बरोबर काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते उभे असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रचाराला जाणं हे गरजेचं असतं. तर निवडणुकीमध्ये या सगळ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जिथे दादा भुसे स्वतः काम करतात, कार्य करतात, तिथे काही ठिकाणचे आमदारसुद्धा आहेत, त्यांना स्वतः फील्डवरती जमिनीवरती काय दिसलं हे थोडंसं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करून घेणार आहोत. दादा, तुम्ही जमिनीवरती फिरणारे, कार्यकर्त्यांमध्ये राहणारे कार्यकर्ते आहात. आज ही निवडणूक ही म्हणजे विधानसभेनंतरची आलेली महत्त्वाची पहिली निवडणूक आहे. या निवडणुका बऱ्याच वर्षापासून होत नव्हत्या. कार्यकर्ते तुम्हाला सुद्धा त्रास देत असतील की साहेब होणार कधी, मी कधी जाणार, नगरसेवक होणार, अशा सुद्धा तुम्हाला चिंता व्यक्त करत असतील कार्यकर्ते. तुम्ही ग्राउंडवरनं फिरताय, तुम्हाला शिवसेना कुठे दिसतीये, कशी दिसतीये, तुम्ही सज्ज आहात? नाही, निश्चितपणे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांच्या पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या निवडणुका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण प्रतिनिधित्व करत असतो, आता त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी अतिशय झोकून ज्या पद्धतीने आपल्या स्वतःसाठी आपण प्रचार करतो, यंत्रणा राबवतो, त्याच पद्धतीने या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या करता, आपल्या पक्षाच्या करता काम आपण केलं पाहिजे. मला वाटतं की आत्ताच आपण येवला नगर परिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून त्या ठिकाणी केलेला आहे. आपण बघितलं असेल, अतिशय चांगला प्रतिसाद येवलेकरांचा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. आता आपण निघालो आहे तो ओझरला, तिथेही प्रचाराचा नारळ शुभारंभ कार्यक्रम संपन्न होणार आहे. जिथपर्यंत नाशिक जिल्ह्याचा विषय, तर साधारणपणे 11 नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदच्या निवडणुका आहेत आणि साधारणपणे 9 ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदापासून आणि मग खाली थोडंफार कमी अधिक काही ठिकाणी पूर्ण असे उमेदवार उभे आहेत. 2 नगरपालिकांमध्ये नगरसेवक म्हणून उमेदवार उभे आहेत. दादा, तुम्ही खूप जुने जाणते नेते आहात, या भागातले खूप जुने जाणते नेते आहात, फार जवळून तुम्ही इकडचं राजकारण बघितलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या तर तुम्ही फार जवळचे नेते आहात, निष्ठावंत नेते आहात. पण अशा वेळेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार, 3 पक्ष एकत्र हातात हात घालून फिरताना दिसत असताना स्थानिक लेवलला काही ठिकाणी भाजप तुमच्यासोबत आहे, भाजप तुमच्यासोबत नाही आहे. अनेक ग्राउंडवरती फिरताना तुमचेच कार्यकर्ते सुद्धा असं म्हणतात की काही ठिकाणी अजितदादा पवारांच्या पक्षाने इगो क्लॅश दाखवले किंवा काही ठिकाणी कार्यकर्ते असं म्हणतात की भाजपने इगो क्लॅश दाखवले. आम्हाला युती करायची होती पण दोन्ही समोरच्या पार्टीजकडनं इगो दाखवण्यात आला. हा इगो प्रकार स्थानिक लेवलला का होतोय? तुम्ही स्वतः त्या युत्यांमध्ये असता, या सगळ्या चर्चेमध्ये असता, काय होतंय नेमकं ग्राउंड लेवलला? तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकत का नाही? मी याला इगो वगैरे काय बोलणार नाही. शेवटी प्रत्येकाला आता बऱ्याच वर्षाच्या नंतर ही संधी आलेली आहे, आपल्याला संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा असते.
आता महायुती म्हणून काही ठिकाणी तशा पद्धतीने निवडणूक लढवली जाते आहे आणि बऱ्याच ठिकाणी स्थानिक पातळीवरचं कदाचित थोड्या काही वाटाघाटींमध्ये यशस्वी न झाल्यामुळे जागा अपेक्षित न मिळाल्यामुळे मग त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला वाटतं की आपलाही या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्या पद्धतीने या निवडणुका संपन्न होत आहेत. साहेब, शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये सुद्धा रोष आहे की भाजप दिवसाढवळ्या तुमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षात घेत आहे, चांगल्या चांगल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे. याच्याबद्दल तुमची एक मीटिंग सुद्धा झाली मुख्यमंत्र्यांसोबत. हा जो काही तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं संदेश दिलाय त्याच्यानंतर सुद्धा भाजपने काही नेत्यांना पक्षात घेतलंच आहे की म्हणजे कुठे ना कुठेतरी भाजप तुम्हाला एक सापत्नपदाची वागणूक देत आहे, सांगतंय एक करतंय वेगळं, असं तर चित्र दिसतंय ना समाजासमोर. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न झाली. माझ्यासह माझे सहकारी मंत्री महोदय पण त्या बैठकीला उपस्थित होते आणि किमान पक्षी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश देणार नाही अशा प्रकारचा निर्णय झाला. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांना या निर्णयाचं अंमलबजावणी करण्याची सूचना करणार अशा पद्धतीची चर्चा त्या बैठकीमध्ये संपन्न झालेली आहे. मला वाटतं की एकीकडे पक्ष विस्तार करण्याचा प्रत्येकाला अधिकार लोकशाहीमध्ये असला तरी पण त्यातल्या त्यात शिवसेना भाजपकडून ही एक नॅचरल अलायन्स आहे आणि म्हणून किमान पक्षी या दोन पक्षांच्या मध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश एकमेकांमध्ये होणार नाही असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये सुहास कांदे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष काही लपला गेलेला नाहीये, हा उघड संघर्ष आहे. या संघर्षाचा फटका सुद्धा तुम्हाला युतीमध्ये येताना दिसतो का? कारण तुम्ही जेव्हा समोरून बघता, कारण कुठे ना कुठेतरी दादा तुम्हालाही माहिती आहे की हा सगळ्या संघर्षामध्ये दोघांचे कार्यकर्ते एकमेकांबरोबर यायला सुद्धा तयार नसतात आणि इथेच युती अडते, इथेच स्थानिक लेवलला युती होऊ शकत नाही. नांदगावमध्ये ते चित्र दिसतंय, येवल्यामध्ये ते चित्र दिसतंय, चांदवडमध्ये ते चित्र दिसतंय. अशा चांगल्या ठिकाणी जर हे चित्र दिसत असेल दादा, हा संघर्ष जर तुमच्याच युतीमधल्या दोन पक्षांमध्ये असा जर संघर्ष दिसत असेल तर ग्राउंडवरच्या कार्यकर्त्याला ह्याच्यापासून काय बोध घ्यायचा? मग नाही, मला वाटतं की तुम्ही जे म्हटले ते मनमाड नांदगावमध्ये ती वस्तुस्थिती आहे. परंतु आता येवला जिथपर्यंत विषय आहे तर इथे आमचे दराडे बंधू शिवसेनेचे सन्माननीय आमदार महोदय आहेत. आता चांदवडचं जर तुम्ही बोलाल तर तिथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे. तिथे आमचे काही नगरसेवक शिवसेनेचे तिथे युतीमधनं आपण निवडणूक लढवतोय. परत एकदा म्हणून दादा हा प्रश्न आहे की तुम्ही इतके सिनियर नेते आहात, तुम्ही इतकं समजावून सांगू शकता, तुमच्याकडे ती पॉवर आहे, तुमच्याकडे तेवढा अनुभव आहे, तुम्हाला दोघांमध्ये समेट घडवता येऊ शकतो. तुम्ही ह्याच्याबद्दल काही विचार का करत नाही? कोण दोघांमध्ये? म्हणजे भुजबळ आणि ह्याच्यामध्ये इतका संघर्ष टोकाला गेलेला आहे. संघर्ष टोकाला वगैरे असा काही विषय नाही. आणि म्हणजे आता एक मतभेद असतात, एक कुटुंब असलं तरी त्याच्यामध्ये मतभेद असतात, परंतु त्याचे परिणाम लगेच सगळ्या जिल्ह्यांवर अशातला काही भाग नाही आहे. आज जसं मी सांगितलं की तुम्हाला 11 ठिकाणी नगरपंचायतीची निवडणूक आज संपन्न होत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आता 9 ठिकाणी काही ठिकाणी कदाचित शिवसेना भाजप एकमेकांच्या विरोधात पण आहे, असं पण आहे. आता आहे ती वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. आणि जसं मी आता पण भाषण करताना बोललो की शेवटी आता जनता जनार्दन याचा निर्णय करणार आहे. पण आगामी महापालिका निवडणुका ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. इतक्या वर्षांनी या निवडणुका होत आहेत. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याला याची एक उत्सुकता आहे. कारण की खरं म्हणजे 6 पक्ष जेव्हा झालेले आहेत, आता या 6 पक्ष पहिल्यांदा महापालिकेला असे एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत लोकसभा विधानसभेनंतर. कारण ही महापालिका असते, ही स्थानिक लेवलची असते आणि स्थानिक लेवलचं राजकारण मला तुमच्यापेक्षा कमीच माहिती आहे, तुम्हाला जास्त माहिती आहे. पण महापालिका निवडणुकांसाठीचा
एक मार्ग, एक शिवसेनेचा एक काय रनवे काय आहे, की म्हणजे इतक्या सर्व महापालिका आहेत, मुंबई तर महत्त्वाची आहेच, मुंबई तर भाजपसाठी पण महत्त्वाची आहे, पण बाकीच्या जितक्या सगळ्या महापालिका आहेत, शिवसेनेचा काय रणनीती ठरलेली आहे, तुम्हाला काय सांगण्यात आलं? शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला सर्वांना आदेश आहेत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना सामोरं जाणं. परंतु परत एकदा मी रिपीट करतो की शेवटी स्थानिक पातळीवर काही थोडाफार किंतु परंतु असतो, काही मतभेद असतात, प्रत्येकाला इच्छा असते. हे फक्त शिवसेनेचंच नाही, प्रत्येक पक्षाला. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की मला, आणि हा एक अतिशय, मला जर तुम्ही विचाराल तर आम्ही आता समजा इकडे प्रतिनिधित्व करत असलो तरी त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण इथपर्यंत मार्गक्रमण केलेलं असतं. आणि मग अतिशय खूप क्लिष्ट परिस्थिती निर्माण होते. एकाच जागेसाठी अगदीच तुल्यबळ 2-2, 4-4 आपले सहकारी असतात की गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपण सोबत प्रवास केलेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं की नाही मला संधी मिळेल आणि ते त्यांच्या जागेवर बरोबर असतात. आणि मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये मार्गक्रमण प्रत्येक पक्षाला करावं लागतंय. आणि आता जी वस्तुस्थिती आहे ती समोर आहे. राज्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते आहात तुम्ही, समोरचे विरोधक म्हणजे महाविकास आघाडी, आजकाल तर त्यांच्यासोबत राज ठाकरे सुद्धा येत आहेत, अजून ते त्यांच्याबरोबर आलेले नाही आहेत किंवा महाविकास आघाडीने त्यांना एकत्र घेतलेलं नाही आहे, पण आम्हाला वोट चोरीच्या मोर्चामध्ये म्हणा किंवा निवडणूक आयुक्तांकडे जाताना म्हणा ते सगळेजण एकत्र दिसले. हा वोट चोरीचा मुद्दा विरोधक खूप मोठ्या प्रमाणात घेऊन येत आहेत. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेवरनं सुद्धा खूप टीका करतात की तुम्ही पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रकार करताय, महायुती हा पैसे देऊन मतं विकत घेत आहे. अशा प्रकारच्या वोट चोरीच्या मुद्द्यावरून रान पेटवणं महाविकास आघाडीने सुरू केलेलं आहे. त्याच्यावरचा मोर्चा सुद्धा आता मध्ये घडला. तुम्हाला काय वाटतं की महाविकास आघाडी, तुम्ही जेव्हा विरोधक तुमच्यावर हे अशा प्रकारचे आरोप करतायत की तुम्ही दडपशाही करून निवडणुका जिंकताय, तुम्ही वोट चोरी करून निवडणुका जिंकताय, अशा प्रकारचे आरोप विरोधक तुमच्यावर करत असताना दादा तुम्ही कसं बघताय? नाही बघा, लोकसभेच्या निवडणुका वर्षभराच्या पूर्वी, 1.5 वर्षापूर्वी झाल्या. त्यावेळेस मतदार यादी महाविकास आघाडीला यश मिळालं, मतदार यादी बरोबर होती. तेव्हा देशाची घटना बदलली जाईल, आरक्षण निघून जाईल, गोरगरिबांना योजना मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या अफवा विरोधकांनी पसरवल्या. ठीक आहे, शेवटी जनता जनार्दनाचा कौल मान्य करावा लागतो, स्वीकारावा लागतो. आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, परंतु आम्ही ते मान्य केलं, स्वीकारलं. तेव्हा वोट चोरी नव्हती, तेव्हा मतदार याद्यांमध्ये दोष नव्हते, आणि तेच मतदार याद्यांवर पुढच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि जनता जनार्दनाने एक बंपर मेजॉरिटी माननीय एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली महायुतीला त्या ठिकाणी आशीर्वाद दिले. आणि मग आता बोलतात की तुम्ही पैसे देऊन मतं घेतली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यांनी बोलावं ना, त्या बहिणींच्या समोर त्यांनी बोलावं की हे तुम्हाला हे चुकीची योजना आहे, ही त्यांनी सांगावं. ते कोर्टात पण गेले होते योजना होऊ नये म्हणून, मग त्यांनी आता सांगावं की आम्ही ही योजना बंद करू. उद्धव ठाकरे सुद्धा तुमच्यावरती टीका करतात परवा, की ते म्हणतात की जे तुमची मीटिंग झाली मुख्यमंत्र्यांसोबत की बाबा आमचे नेते तुम्ही घ्यायचे नाहीत किंवा तुमचे नेते आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही, अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य केलंच, बाहेर येऊन माध्यमांना सांगितलं. उद्धव ठाकरे समोर येऊन म्हणतात की भाषणात स्वतः म्हणाले की हे जातात लगेच रडत रडत दिल्लीमध्ये अमित शहांकडे, यांना मारलं कोणीतरी ते लगेच जातात, अशा प्रकारची टीका करतात. त्यांना असं वाटतं की शिंदेंना आजही भाजप कुरघोडी करते शिंदेवरती किंवा शिवसेनेवरती कुरघोडी करते आणि त्यांना अमित शहांकडे जावं लागतंय, अमित शहांकडे जाऊन सगळी दाद मागावी लागते, अशा प्रकारची टीका करतात. आणि हे सगळं चित्र दिसतंय, याच्यावरनं ते एक उभं करतात. तुम्हाला असं वाटतं की कारण भाजप कुरघोडी करताना दिसतंय, भाजप नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीवरून शिवसेनेला डिवसण्याचा प्रयत्न करत असतं, शिंदे साहेबांना डिवसण्याचा प्रयत्न करत असतं, अशा प्रकारचे आरोप विरोधक करताना दिसतात. उद्धव साहेब स्वतः याच्याबद्दल बोलतात, तुम्ही काय म्हणता?
आपल्याला माहिती आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पोटात एक ओटात एक हे आम्हाला शिकवलेलं नाही. आणि म्हणून जे काही असतं ते आम्ही स्पष्टतेने ठेवत असतो. राहिला विषय माननीय एकनाथजी शिंदे साहेब देशाचे जे काही मुख्य नेते आहेत त्यांच्यामध्ये माननीय अमितजी शहा साहेब त्यांचं अभिनंदन करायला गेलेले. बिहारमध्ये जे काही विजय त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि युतीला मिळाला त्याचं अभिनंदन करण्याच्यासाठी शुभेच्छा द्यायला ते गेलेले. आणि याच्यामध्ये जर कोणाला वाईट वाटत असेल आणि मला या गोष्टीचा पण खेद आहे की प्रत्येक जण उभाटाचे फक्त टीका टिप्पणी दररोज फक्त टीका टिप्पणी करायची, वाईट साईड बोलायचं, विकासाचा अजेंडा नाही. हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याविषयी काही बोलणार नाहीत, फक्त टोमणे मारणं, टीका टिप्पणी करणं. आता जनता या गोष्टींना थारा देत नाही. आपण बघितलं असेल तर 80 जागा लढून 60 जागा धनुष्यबाणाच्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनता जनार्दनाने आशीर्वाद देऊन निवडून दिले. बरोबर. आता त्यांनी किती जागा लढवल्या आणि किती निवडून आले, शेवटी लोकशाहीमध्ये जनता जनार्दन जे आशीर्वाद देतं तो सार्वभौम आहे. मला वाटतं की याच्यावर विचार मंथन करणं, याच्यावर वेळ त्यांनी दिला पाहिजे, त्याच्यावर काय बाबा चुकलंय त्याच्यामध्ये काय दुरुस्ती केली पाहिजे याच्यावर त्यांनी वेळ देण्याची गरज आहे. पण दादा, तुमची जी मीटिंग झाली देवेंद्र फडणवीसांसोबत, मुख्यमंत्र्यांसोबत, त्याच्यामध्ये तुम्ही हेही मुद्दे मांडले. कारण भाजपचे प्रवक्ते असतात ते सुद्धा शिवसेनेवरती टीका करताना दिसत असतात, तेही खालच्या पातळीवरची टीका करत असतात, काही बोलत असतात. ह्या पण काही गोष्टी झाल्या का की नेत्यांच्या पक्षप्रवेश तर करू नका पण अशा प्रकारची वक्तव्य पण करू नका तर युतीमध्ये काहीतरी एक प्रकारचं सामंजस्यपणा राहील, अशा प्रकारची काही पॉझिटिव्ह चर्चा झाली? मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्टतेने जसं मी सांगितलं की कोणी एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश देणार नाही आणि ही नॅचरल अलायन्स आहे आणि युतीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे, अशा पद्धतीचा निर्णय केलेला आहे. दादा, तुम्ही आहात म्हणूनच, कारण की परवाच प्रकरण घडलेलं आहे मालेगावमधलं, चिमुकलीवरती एक अत्याचार झालेला आहे, तुम्ही त्याच भागात नाही, त्याचे आमदार सुद्धा आहात आणि त्याच्यानंतरचा जो काही जनआक्रोश तुम्ही स्वतः सुद्धा बघितलात आणि पोलिसांचा ढिसाळ कारभार हा समोर आलेला आहे. आज आत्तापर्यंत काही गोष्टी स्पष्टता झालेली नाहीये. तुम्ही काय याच्यावरती कडक ॲक्शन घेतलेली आहे किंवा सरकारतर्फे याच्यावरती काय कडक ॲक्शन घेतलेली आहे, समाजाला कळायला हवं. नाही, बघा, ही वस्तुस्थिती आहे की अतिशय दुःखद आणि क्रूर घटना त्या ठिकाणी आमच्या त्या मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावाच्या बालिकेच्या संदर्भात झाली. त्या गोष्टीचा आपण सर्वांनी, संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केलेला आहे. ती घटना झाल्याचं जेव्हा कळालं तिथल्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं. मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की एक अर्ध्या तासाच्या आत मालेगावचे पोलीस विभागाचे प्रमुख ॲडिशनल SP तिथे उपस्थित होते. तात्काळ स्थानिक पातळीवर चौकशी करण्यात आली, पाहणी करण्यात आली आणि संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आला आणि 1 तासाच्या आत म्हणजे ज्याने हे क्रूर कृत्य केलेलं होतं त्याला अटक करण्यात आले. 2 क्रमांकाला त्या दुर्दैवी बालिकेचं पार्थिव मालेगावला वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या आणि इन कॅमेरा त्याचं पंचनामा करण्यात आला. उद्याच्याला त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त पुरावे शास्त्रीय टेक्निकल पद्धतीने मिळायला पाहिजे आणि म्हणून ते पार्थिव नाशिकला 5
तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 4-5 तास त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आला. सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सर्व उद्याच्याला ती केस कोर्टामध्ये प्रभावीपणे मांडणी करून त्या आरोपीला नराधमाला फाशी झाली पाहिजे या भावनेतून हे सगळं करण्यात आलेलं. त्या दुर्दैवी बालिकेचे काका, त्या गावाचे नागरिक, मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना फास्ट ट्रॅकवर ही केस चालली पाहिजे आणि सिनियर विधितज्ञ ॲडव्होकेट त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत अशा प्रकारची विनंती केली, मागणी केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याला तात्काळ मान्यता दिली आणि त्या पद्धतीने निर्णय करण्याची त्यांनी सूचना केलेल्या आहेत. आता हे सगळं प्रभावीपणे पुढे जात असताना मला वाटतं की ज्या पद्धतीने पहिल्या 3 दिवसांचं पोलीस कोठडी त्या आरोपीला देण्यात आली होती आणि ती कोठडी 3ऱ्या दिवशी संपत असताना परत त्या ठिकाणी आणखी सविस्तर तपास झाला पाहिजे आणि म्हणून आणखी पोलीस कोठडी मागितली गेली पाहिजे अशा प्रकारचं आपलं सर्वांचं मत आहे. कानावर असं आलं की त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट कस्टडी MCR मागितला जातो आहे आणि कदाचित तसं झालं असतं आणि माननीय न्यायालयाने MCR दिला असता पोलीस प्रशासनाने मागितल्याच्या नंतर तर कदाचित जनतेच्या आणखी भावना भडकल्या असत्या आणि म्हणून त्या ठिकाणी परत पोलीस कोठडीची मागणी करण्यात यावी. मी स्वतः तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्याप्रमाणे मग पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी मागून माननीय न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पण दादा या सगळ्यामध्ये हे तुम्ही सगळं केलं याच्याबद्दल वादच नाही, कारण तुम्ही होताच जातीन तिथे. पण या सगळ्यामध्ये एक जो आरोप होतोय की पोलिसांनी तपासामध्ये थोडासा ढिसाळपणा दाखवला, हे तर मान्य करायला हवं. तपासामध्ये नाही, हा जो पोलीस कोठडी मागून आणखी डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं अपेक्षित आहे की जिथे MCR मागितला जात होता. कदाचित आता कायद्यांमध्ये आणखी काही प्रावधान असतील, परंतु ज्या पद्धतीच्या जनभावना आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध केला जातोय आणि ती वस्तुस्थिती आहे. मला वाटतं की असं घडायला नाही पाहिजे होतं. तर त्या पद्धतीने आता परत सिनियर ॲडव्होकेट देऊन काय गोष्टी तिथे आणखी गरजेच्या आहेत त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल. घटना तर अतिशय दुर्दैवी आहे, त्याचा सर्वांनी आपण निषेध केलेला आहे. आता शेवटचे 2 प्रश्न विचारतो, कारण की तुम्हाला पुढे प्रचारासाठी पण व्हायचं आहे, प्रत्येक ठिकाणी भाषणं असतात, तुमचं खूप धकाधकीचं दैनंदिन कार्यक्रम असतात. दादा कधी आम्हाला सहसा नाराज दिसलेले दिसत नाहीत. चेहऱ्यावर नेहमी आनंद, चेहरा हसरा, लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये चेहरा हसरा असतं. पण सध्याच्या या निवडणुकांच्या आधी माध्यमांमध्ये म्हणा किंवा शिवसेनेमध्ये म्हणा अशा चर्चा होत्या. या चर्चा चूक आहेत की बरोबर आहे तुम्हीच सांगू शकता. पण नाशिक जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तितक्या पद्धतीने नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली नाही म्हणून तुम्ही नाराज होतात, अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या. तुम्ही नाराज आहात मला तर वाटत नाही, पण तुम्ही आहात का नाराज? काय तुम्हाला थोडंसं जरा मागे एक स्टेप मागे यायला सांगितलं म्हणून तुम्ही नाराज आहात? तुम्हाला जास्त लक्ष द्यायला सांगितलेलं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात? बघा, आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्र सांभाळायचा आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्राचं शिवसेना सांभाळायचं आहे. बरोबर. आता उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी गुलाबराव पाटील साहेब आमचे शिवसेनेचे नेते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेली. आता जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर, उलट आम्ही विनंती केली की शेवटी आपण जे काही
पद जबाबदारी दिली त्याला न्याय दिला गेला पाहिजे. आणि म्हणून उलट आम्ही विनंती करून काही जबाबदारी दुसऱ्यांवर दिलेली आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे असा बिलकुल काही विषय नाही. आणि आपण जर बघितलं असेल तर आता नंदुरबारमध्ये पण आमचे स्थानिक आमदार महोदय असतील, तिथले पदाधिकारी असतील, अतिशय सक्षमपणे आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहोत. धुळे जिल्ह्याच्याही 2 नगरपालिकांमध्ये आम्ही अतिशय सक्षमतेने त्या ठिकाणी सामोरं जातो आहोत. नाशिकचा तर मी अहवाल तुम्हाला या ठिकाणी दिलेलाच आहे. जळगावला माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे आमचे 5 आमदार आहेत. ते सर्वजण अतिशय सक्षमतेने या निवडणुकीला सामोरं जातो. शेवटचा प्रश्न असा, कारण की महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर थेट येणार आहे ती लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक. त्याच्यामध्ये असं महाराष्ट्रामध्ये अशा फार मोठ्या काही निवडणुका येणार नाहीत, पण पक्ष तर आपल्याला मोठा करायचा आहे, पक्ष संघटन तर बळकट करायचं आहे. अमित शहा एक वाक्य बोलून गेले होते मुंबईमध्ये की आम्हाला आता पुढच्या निवडणुकीमध्ये 2029मध्ये कुबड्यांची गरज भासणार नाही. पक्षाच्यावर अशी, कारण कसं आहे दादा, तुम्ही इतकं जवळून सगळं राजकारण बघताय आणि क्लुप्त्यातून तुम्ही खेळलेला असलात राजकारणामधल्या अनेक वर्ष तुम्ही या सगळ्यामधनं आलेला आहात. पण जर अशी परिस्थिती निर्माण झाली, कारण की 3 पक्षांचं हे सगळं राज्य, ही सगळी युती आणि हे सगळं राजकारण हे पुढे जाऊन कितपत कठीण होणार आहे, कारण ही सगळी तारेवरची कसरत आहे. भांड्याला भांडं लागणार, भांडणं होणार, या सगळ्या गोष्टी होणार. उद्या भाजपने खरंच जर स्वबळाची भाषा केली तर शिवसेना आपल्या बळावरती संपूर्ण महाराष्ट्र लढवण्याची ताकद ठेवतो का, बळकट आहे का? आणि त्यांना जर कुबड्या लागल्या नाहीत तर तुम्ही तितके सक्षम आहात का? माननीय अमितजी शहासाहेब कोबड्यांच्या संदर्भात जे बोलले ते शिवसेनेविषयी बोललेले नाहीत. शिवसेना भारतीय जनता पार्टी हा एक नॅचरल अलायन्स आहे. काही विचारांवरची ही युती आहे. हा पहिला भाग. आता दुसरा भाग की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला पक्षाला आपलं विस्तार करण्याचे अधिकार आहेत, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करत असतो. राहिला विषय तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसैनिकांना, जनतेला जो संदेश दिला आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या भावनेतून आम्ही सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि निवडणुका येतील जातील, परंतु अगदी झोपडीतला जरी कार्यकर्ता असला तो शिवसैनिक, त्याला काही निवडणूक लढवायची नाही आहे, परंतु उद्या सुखदुःखाचा जर एखादा प्रसंग आहे तर सगळ्यात आधी तो धावून जातो. मला वाटतं की ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट बाबा निवडणुकीशी जोडली जाईल अशातला काय भाग नसतो. आणि राहिला विषय तर जसं मी सांगितलेलं आहे की प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करत असतो. तर हे होते दादा भुसे. दादा भुसे हे म्हणजे क्रिकेटच्या भाषेत सांगायला गेलं तर कसलेले फलंदाज आहेत. तर बाउन्सर आला तो त्याला कसा टक करायचा, जर यॉर्कर आला तर त्याला कसा टक करायचा, हे त्यांना इतक्या वर्षाच्या राजकारणामधनं तर कळलंच असणार. उगाचच केस पांढरे झालेले नाही आहेत त्यांचे, त्याच्यामुळे असा बिलकुल विषय नाही. मला वाटतं की आपण जमिनीवर पाय ठेवून चालावं. आतापर्यंत पक्षाच्या, देवाच्या, जनतेच्या आशीर्वादाने खूप काही आपल्याला मिळालेलं आहे. तर दादा भुसेंनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या, उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल सांगितलं. ते कॉन्फिडंट आहेत की शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातला परफॉर्मन्स हा प्रत्येक नगरपरिषदेत, नगरपालिकेत एक चांगल्या प्रतीचा असेल. ग्राउंडवरती ते फिरत आहेत. आज त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीमधनं प्रचार फेरीतनं दुसऱ्या प्रचार फेरीपर्यंत जाण्याची संधी दिली, ती गप्पा मारण्याची संधी दिली. या गप्पांमध्ये त्यांनी खूप राजकीय गोष्टीसुद्धा सांगितल्या. काही गोष्टी त्यांनी स्पष्टतेने सांगितलेल्या नसल्या तरी काही गोष्टींमध्ये खूप काही दडलेलं आहे. पण ते
मला असं वाटतं की येणाऱ्या काळातल्या राजकारणामध्ये, येणाऱ्या काळातल्या काही गोष्टींमध्ये आपल्याला समोर येईल. महापालिकेच्या निवडणुकांसाठी सुद्धा ते सज्ज आहेत, कारण की या निवडणुका खूप दिवसांनी येणार, खूप वर्षांनी येणार आहेत आणि शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रामध्ये सज्ज आहे असं त्यांनी आपल्या या सगळ्या गोष्टींमधनं सांगितलेलं आहे. तेव्हा दादा भुसे, तुम्हाला येणाऱ्या सगळ्या निवडणुकांसाठी, तुमच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा खूप साऱ्या. आणि आपण इथेच थांबूया, कारण की हा दौरा असाच त्यांचा सुरू राहणार आहे आणि आता त्यांचा दौरा ओझरला जाऊन, ओझरला त्यांची प्रजासभा आहे आणि रात्री परत त्यांना अनेक वेगळे कार्यक्रम आहेत. तेव्हा आपण उत्तर महाराष्ट्रात फिरतोय. उत्तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये काय सुरू आहे, नेमकं आतलं राजकारण काय सुरू आहे ते सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय. दादांनी ते थोडंसं अधिक सोपं करून आपल्याला सांगितलं, त्याच्यामुळे आपल्याला मदत सुद्धा झालेली आहे. तेव्हा आता ह्याच्या पुढे आपण नाशिकमध्ये जाऊया. नाशिकच्या आसपासमधल्या नगरपालिकांमध्ये नेमकं काय घडतंय ते सुद्धा आपण बघणार आहोत. तोपर्यंत मी इथेच सांगतो, कॅमेरामन सिद्धेश आसगावकरसह मी अजय परसुरे, मुंबई तक.